नमस्कार, मी केतकी जोशी. वाचाल तर वाचाल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला एक असे लेखक भेटीला आणलेले आहेत जे खरोखरच अनेक लोकांच्या यशोगाथा, ज्यांनी आपली ओळख करून दिलेली आहे अनेक अशा यशोगाथांशी. आपल्या आजूबाजूला प्रेरणा देणारी अनेक व्यक्तिमत्व असतात. त्यांचा संघर्ष, त्यांचा प्रवास, त्यांच्या यशोगाथा आपल्यापर्यंत पोहोचतातच असं नाही. पण अशांपैकी काहींचा प्रवास आपल्यापर्यंत पुस्तकांच्या माध्यमातून पोहोचवणारे सुमेध वडावाला आज आपल्या सोबत असणार आहेत. त्यांचं हेड हंटर हे पुस्तक सध्या खूप गाजतंय. आपण या पुस्तकाबद्दल तर बोलणारच आहोत आणि त्याचबरोबर त्यांच्या इतर पुस्तकांविषयी देखील गप्पा मारणार आहोत. खूप खूप स्वागत आहे तुमचं वाचाल तर वाचालमध्ये. आम्हाला तुमचा हा संपूर्ण लेखन प्रवास आणि इतरांच्या सुद्धा यशोगाथा ज्या आहेत त्या जाणून घ्यायच्या आहेत. सुमेध वडावाला यांच्याशी तर आज आपण गप्पा मारणारच आहोत, पण त्याचबरोबर पुण्याहून आपल्यासोबत एक खास पाहुण्या देखील असणार आहेत. लेखिका कवयित्री अरुणाताई ढेरे आपल्यासोबत असणार आहेत. इंदिरा संत यांचा 13 जुलै हा स्मृतिदिन आहे आणि त्याच निमित्तानं इंदिरा संत यांच्या कवितांबद्दल आपण अरुणाताईंशी बोलणार आहोत. अरुणाताई, खूप खूप स्वागत आहे तुमचं वाचाल तर वाचालमध्ये. आपण गप्पा मारायला सुरुवात करतोय सुमेध वडावाला यांच्या पासून. हेड हंटर हे पुस्तक सध्या खूप गाजतंय. आत्ताची जी पिढी आहे, आत्ताची जी तरुण मुलं आहेत, त्यांना हेड हंटर कमालीचं आवडतंय. हीच नस ओळखून, तरुणाईची हीच नस ओळखून हेड हंटर लिहिलं तुम्ही? होय. आणि तो माणूस अप्रोच झाला, गिरीश टिळक. त्यांना माहिती होतं की हेड हंटिंग या विषयावर, हा तर व्यवसाय भारतात त्याचं वय 29 वर्षांचं आहे आणि ह्या विषयावर कुठेच लिहिलं गेलेलं नाहीये. असा आगळा वेगळा हा व्यवसाय, त्यातले अनुभव आपण शब्दबद्ध करावे, जगापुढे आणावेत. इट इज वर्थ रायटिंग असं मलाही ते अनुभव ऐकल्यानंतर वाटलं. त्यामुळे गिरीश टिळक आणि मी, आमची सिटिंग सुरू राहिली आणि जवळपास 1 वर्षाच्या कालावधीनंतर हे पुस्तक वाचकांपुढे आलं. हेड हंटर म्हणजे नेमकं काय? कारण तुम्ही जसं म्हणताय खरोखर हे वेगळं पुस्तक आहे, ते वाचताना सुद्धा आम्हाला जाणवतं. पण नेमकं हेड हंटर म्हणजे काय? साधारणतः कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये मॅनेजमेंटच्या मर्यादा जिथे संपतात तिथे हेड हंटिंग बिझनेसच्या प्रवेश होतो, बिझनेस सुरू होतो. मॅनेजमेंटला सगळ्या गोष्टी करणं HR डिपार्टमेंटला शक्य नसतं आणि त्या एखाद्या डिपार्टमेंटला लागणारी कौशल्य जगभरात ज्याच्याकडे आहेत अशा व्यक्ती मॅनेजमेंट पुढे ठेवणं आणि अचूक माणसाची निवड करून मॅनेजमेंटला देणं, हे फार मोठं काम हेड हंटर करत असतो. एवढंच नाही तर रिसेशनच्या काळात आपल्या स्पर्धक कंपन्या कोणते प्रोग्राम भविष्यात आखतायत असं थोडंसं डिटेक्टिव्हचं कामही हेड हंटरने करणं अपेक्षित आहे. अशा प्रकारचे अनुभव हेड हंटर गिरीश टिळक यांनी आपल्याला सांगितले आणि राजहंसने ते पुस्तक आनंदाने स्वीकारलं. जसं तुम्ही म्हणताय की हेड हंटिंग हे भारतासाठी खरोखरच नवीन असा हा प्रयोग होता. तर मग लिहिताना तुम्हाला ते तसं काय काळजी घ्यावीशी वाटली? काय आव्हानं होती हे लिहिण्यामध्ये? सगळीच. कारण मी स्वतःला काही अनपढच समजतो या बाबतीत. कॉर्पोरेट वर्ल्ड साठी हे सगळंच नाविन्याचं होतं आणि ITI आणि IIT ह्यातला फरक न कळणारं माझ्यासारखं माणूस, मोबाईल न वापरणारं माझ्यासारखं माणूस, त्याला संपूर्ण एखादं कॉर्पोरेट विश्व, एकच नाही अनेक कॉर्पोरेट कंपन्या आणि त्यातली कार्यपद्धती जाणून समजून घेणं आणि त्याच वेळेला गिरीश टिळकचं हे एक पर्सनल आत्मकथन नाहीये, तर एक त्याच्या कार्यकर्तृत्वाचा वेध आवश्यक तेवढा घेणारच पुस्तक आहे. अशी एक भावना माझ्या मनात लेखन करताना सतत जागी होती. त्या दृष्टीने वैयक्तिक खासगी आयुष्यातले तपशील फारसे येणार नाहीत आणि त्याच्या कार्यकर्तृत्वाची योग्य ती दखल घेतली जाईल असा भाव माझ्या मनात सतत जागा होता. फक्त हेड हंटरच नाही, जलआक्रमिले असेल, मनश्री असेल किंवा अगदी पुस्तक उघडलं, अनेक लोकांचे संघर्ष, त्यांचा जीवन प्रवास, त्यांच्या यशोगाथा तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवता. माणसं भेटत राहतात आणि ही खरी-खुरी माणसं आहेत. नेमकी कशी सुरुवात झाली, कधीपासून सुरुवात झाली? जलआक्रमिले या सिरीज मधलं आपलं पहिलं पुस्तक. गिनेस बुक मध्ये जिचं नाव जलतरणपटू, पोहणारी, जगातल्या 6 खाड्या पार केलेल्या, हाचा विश्वविक्रम ज्या रुपाली रेपाळीच्या नावापुढे नोंदवला गेला होता, तिच्या वडिलांचं एक दुःख होतं की काही वर्षातच भारत देश सुद्धा माझ्या मुलीला विसरला. अशा वेळेला ते एका मध्यस्थामार्फत मला अप्रोच झाले की माझ्या मुलीचं तुम्ही आत्मकथन लिहाल का? आणि कहाणी ऐकल्यानंतर मला जाणवलं की ही केवळ रुपाली रेपाळीची यशोगाथा नाहीये, तर उभ्या कुटुंबाची, तिच्या आईने, तिच्या वडिलांनी जे काही कष्ट त्याच्यात सतत पार पाडले त्याची सगळी ही कहाणी आहे. आणि ही जगापुढे, म्हणजे केवळ तरुणांपुढे, केवळ मुलांपुढे यायला पाहिजे असं नाही, तर त्यांच्या पालकांपुढे सुद्धा ही कहाणी आली पाहिजे की पालकांनी आपलं मूल घडवताना कोणकोणत्या दक्षता आणि कोणकोणती आव्हानं आपण पेलली पाहिजेत ह्याचं भान ठेवायला हवं.
त्यामुळे मी रुपाली रेपाळेच्या आत्मकथेला सुरुवात केली आणि तीच अशी की आई वडील बोलत होते असं कैक दिवस कैक महिने काम सुरू होतं आणि रुपाली रेपाळे हा विषय सुद्धा राजहंसला आवडला, त्यांनी ते पुस्तक प्रकाशित केलं. ते आपलं पहिलं पुस्तक. आणि तीच गोष्ट मनश्रीची सुद्धा आहे, कारण मनश्रीच्या पुस्तकातून तर म्हणजे अक्षरशः थक्क व्हायला होतं तिची कहाणी ऐकून. त्याबद्दल काय सांगाल? बरोबर आहे, जन्मांध मुलगी. मला मनश्री मधलं काय आवडलं की आई तिची सावली बनून राहिली, हे बरोबर आहे, पण केवळ 8वीतली जन्मांध मुलगी की जिच्या संपूर्ण म्हणजे जग जाणून घेण्यावर तिच्या मर्यादा पडतायत, पण तिच्यात स्पॉन्टॅनिटी किती होती की केवळ 8वीतली मुलगी. जेव्हा बालश्री हा मोठ्या माणसांचा पद्मश्री, त्याचा इक्विव्हॅलंट पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कार तो घ्यायला गेली, तिने अब्दुल कलामांपुढे आपला दुर्गा राग सादर केला आणि अब्दुल कलामांनी हाय टीच्या वेळेला तिला विचारलं, हिंदीतनं विचारलं, मला हिंदी येत नाही, की मनश्री पुन्हा आमच्या भेटीला कधी येशील. त्यावेळेला 8वीतल्या मुलीने उत्तर दिलं होतं की आता मला बालश्री मिळालाय, तो घ्यायला मी आलेली आहे, उद्या मला ज्या वेळेला पद्मश्री मिळेल त्यावेळेला तो घ्यायला मी इथे येणारच आहे. ही जी सकारात्मकता आहे कोणी तिला शिकवलेलं नव्हतं, तरी सुद्धा हा आत्मविश्वास आणि ही स्पॉन्टॅनिटी, अशा प्रकारचे काही गुण आलेल्या परिस्थितीशी हिमतीने लढायचं, हे गुण मनश्रीच्या अंगी होते आणि तिच्या कुटुंबियांच्या अंगी होते. त्यामुळे हे सगळ्यांनाच दिशादर्शक आणि कायमचं एव्हरग्रीन, एव्हर फ्रेश राहील असं मटेरियल आहे असं मला वाटलं, म्हणून मी मनश्रीच्या लेखनाला सुरुवात केली. तुम्ही जसं म्हटलात फक्त मनश्रीमधूनच नाही, पुस्तक उघडलं मधून सुद्धा एक सकारात्मक संदेश मिळतो. म्हणजे प्रत्येक पुस्तकातनं, प्रत्येक चरित्रातनं आम्हाला सकारात्मक एक संदेश मिळतो. शिंदेबाईंची जी कथा आहे पुस्तक उघडलं, ती सुद्धा अशीच आहे. त्या पुस्तकाबद्दल काय सांगाल? सुनीता शिंदे ह्या बाईंचा मुलगा एकनाथ शिंदे गेले 12 वर्ष माझ्या पाठीशी होता की सुमेध तू हे माझ्या आईचं पुस्तक करायचं, आणि मी त्याला होकार दिला होता. एक 7वी पास झालेली बाई की जिला कळतं 2 मुलं झाल्यानंतर आपल्या नवऱ्याला कुष्ठरोग आहे, त्यामुळे त्याला कामावरून काढलेलं आहे, भाग पाडलेलं आहे, अशा माणसाशी आपल्याला संसार करायचा आहे, हे आव्हान तिने 7वी पास असलेल्या बाईने पेललं. एवढंच नाही तर ती स्वतः उद्योजिका होऊन इतर काही गरजू बायकांना उद्योजिका म्हणून यशस्वी घडवण्यात तिने मोठं काम केलं. आणि असा प्रवास काही सोपा नव्हता. तर 2 वेळेला आत्महत्येची वेळ तिच्यावर आली, नवऱ्याने आणली, की नवरा व्यसनी होता, कुष्ठरोगी होता, त्याच्यामुळे कायम तिच्या चारित्र्यावर संशय घेण्याचं काम इमाने इतबारे केलं. अशा वेळेला ही बाई स्वतः हिमतीने उभी राहिली, स्वतःच्या कुटुंबाचा उद्धार केला आणि इतर काही गरजू बायकांची ती सहाय्य करती म्हणून तिने भूमिका वठवली. हे मला विलक्षण वाटलं आणि हा प्रवास जगापुढे आणायलाच हवा असं मला वाटलं. म्हणजे यश किती मोठं एवढं महत्वाचं नाही, यश हे यश असतंच, पण ते कोणी मिळवलंय की 7वी पास झालेल्या एका सामान्य बाईने मिळवलेलं आहे, ही मला गोष्ट फार वेगळी वाटली. त्यामुळे मी पुस्तक उघडलं, हे कोणत्याही परिस्थितीत करायचं असा निर्णय घेतला आणि त्याचं स्वागत अर्थातच वाचकांनी आणि तुमच्यासारख्या टेलिव्हिजन किंवा अन्य माध्यमांनी त्याला सहकार्य दिलं, कौतुकाचा फोकस त्याच्यावर टाकला, म्हणून हे पुस्तक यशस्वी झालं. आपल्याला आणखी गप्पा मारायच्या आहेत, पण वाचाल तर वाचाल मध्ये एक ब्रेक घेऊन परत येऊया. वाचाल तर वाचाल मध्ये आज आपण गप्पा मारतोय सुमेध वडावाला यांच्याशी. सर, तुम्ही या यशोगाथा तर आमच्या पुढे आणलेल्या आहात, पण कथा आणि कादंबऱ्या सुद्धा तुम्ही लिहिलेल्या आहेत. तुमच्या कथांना शांताराम पुरस्कार, जो पहिला पुरस्कार होता तो मिळाला, सफाईला देखील पुरस्कार मिळालेला आहे. पण आता कथा कादंबऱ्या दिसत नाहीत आणि कथा कादंबऱ्या ते चरित्र, हा प्रवास कसा झाला? एक तर प्रकाशक हे आत्मकथांसाठी आतुर असतात, कथा कादंबऱ्यांसाठी फारसे आतुर नसतात. आणि माझं असं मत आहे की प्रत्येक कथा लेखकाने, कादंबरी लेखनाने आपली प्रतिभा आणि आपला अनुभव हा युटिलिटी बुक्स साठी वापरात आणला पाहिजे. ह्या सगळ्या ज्या यशोगाथा आहेत ना, त्या यशोगाथा प्रत्येक लेखकाने आपलं कर्तव्य म्हणून 1 किंवा 2 आत्मकथा जगापुढे आणल्याच पाहिजेत. एकतर कथा कादंबरी लिहिताना किंवा वाचतानाही वाचकाची ही समजूत स्वाभाविक असते की हे सगळं काल्पनिक आहे, हे सत्यातलं नाहीये. आत्मकथा वाचताना मात्र हे कोणीतरी भोगलंय आणि हे आयुष्यावर विजय मिळवलेला आहे कोणीतरी, इट्स अ फॅक्च्युअल थिंग, हा एक भाग असतो. त्यामुळे आत्मकथांशी वाचक अधिक आपल्याला असोसिएट करून घेतो किंवा आपल्याला काय ह्याच्यातून घेता येईल हा विचार त्याच्या मनात जागा असतो. त्यामुळे यांना मी युटिलिटी बुक असं म्हणतो. आणि केवळ यशस्वी असं नाही, तर आपल्या अंगातली साहसवृत्ती, थ्रिल हे सुद्धा अनुभवण्याची आपली क्षमता वाढवावी, अशाही प्रकारची काही पुस्तकं असू शकतात.
एक 1990 सालात जगातले 320 देश एका चमूने 3 जणांच्या चमूने पार केले. 320 दिवसात 24 देश ते सायकलने भटकून आले. ह्याच्यातलं जे थ्रिल आहे की ज्या काळात मोबाईल नव्हते, इंटरनेटचा जमाना सुरू व्हायचा होता, त्या काळात प्लॅनिंग करून जवळपास वर्षभरात 24 देश ते भाषेचा अडसर, खाण्यापिण्याचा अडसर आणि ते सुद्धा स्पॉन्सरर शोधून, म्हणजे स्वतःची कुवत नव्हती त्यांची, स्वतःकडे एवढा पैसा नव्हता. अशा वेळेला जग बघण्याची प्रेरणा त्यांनी आपल्या सायकल प्रवासातून पूर्ण केली. त्या प्रवासाचं सुद्धा वर्णन केवळ आत्मकथा नाही, प्रवास वर्णनही आपण आणलेले. सर, खरं तर असेच आणखीही खूप चांगल्या यशोगाथा आणि खूप चांगल्या संघर्ष कहाण्या तुमच्याकडून आमच्यापर्यंत पोहोचाव्यात हीच आमची आता याच्या पुढे इच्छा आहे. खूप खूप धन्यवाद. आज वाचाल तर वाचालमध्ये तुम्ही आलात आणि या सगळ्यांच्या यशोगाथा तर आम्हाला तुम्ही उलगडून दाखवल्यात, पण यांच्या यशोगाथांचा प्रवास तुम्ही आम्हाला सांगितलात, याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तरल भावकाव्य लिहिणाऱ्या कवयित्री इंदिरा संत यांचा 13 जुलै हा स्मृतिदिन. त्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष होतं आणि त्याच निमित्तानं समग्र इंदिरा संत हे त्यांच्या कवितांवरचं पुस्तक प्रकाशित झालंय. अरुणा ढेरे यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. अगदी साध्या शब्दातून खूप मोठा अर्थ सांगणाऱ्या कविता इंदिरा संत यांनी लिहिल्या आणि त्यांच्याच कवितांबद्दल आपण अरुणाताईंकडून जाणून घेणार आहोत. अरुणाताई, आपण बघितलं इंदिरा संत यांनी ज्या काळामध्ये कविता लिहायला सुरुवात केली त्या काळाचं किंवा त्यांच्या एकूणच आयुष्याचं प्रतिबिंब त्यांच्या कवितांमधून दिसतं का? इंदिरा संतांच्या कविता लेखनाला सुरुवात झाली तो काळ स्वातंत्र्याच्या थोडासा आधीचा, 1950च्या आधीचा. म्हणजे 1935 साली इंदिराबाईंचं लग्न झालं. नामसंत हेही पुन्हा कवीच होते आणि दोघांचा प्रेमविवाह झाला आणि 1940 साली त्यांचा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध झाला. संतांचं अगदी अकस्मात असं निधन झालं 1946 मध्ये. 10 वर्षांचा एक तृप्त प्रेममय संसार संपला आणि त्यानंतर इंदिरा संतांचा स्वतंत्र असा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध झाला तो 1951 मध्ये. म्हणजे या सगळा जो 1930-35 पासून नंतरचा जो काळ आहे तो इंदिराबाईंच्या कवितेचा प्रारंभाचा काळ आणि मग पुढे अगदी 2-4 वर्षांच्या अंतराने त्यांचे संग्रह येत राहिले. म्हणजे 1960-70 पर्यंत बहरात असलेली ही कविता होती. हा काळ लक्षात घेतला तर आपल्याला असं दिसेल की बघ त्याच काळामध्ये संजीवनी, पद्मा याही कविता लिहित होत्या. संजीवनीबाईंचे पहिला संग्रहही त्याच आसपास आलेला होता. पद्माताईंचाही त्याच आसपास आलेला होता. त्याही आधी मराठी कवयित्रींची कविता होतीच. एक 30-40 वर्षांपर्यंतची ही जी या शतकातली 19व्या-20व्या शतकातली कविता जर आपण बघितली तर असं लक्षात येईल की त्या कवयित्री वेगवेगळे विषय हाताळत होत्या पण खूप पारंपरिक पद्धतीची कविता लिहित होत्या. अपवाद होता फक्त बहिणाबाई चौधरींचा आणि बहिणाबाई चौधरी आणि इंदिराबाई या दोघींचाही पहिला संग्रह म्हणजे बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर सोपानदेव चौधरींनी प्रसिद्ध केली त्यांची कविता, पण तोही 51 सालीच प्रसिद्ध झाला. तेव्हा या बहिणाबाईंचा अपवाद वगळता एक पारंपरिक वळणाची कविता स्त्रिया लिहित होत्या. त्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा अतिशय वेगळी अशी अस्सल भावकविता घेऊन इंदिराबाई आल्या. नक्कीच. आणि अरुणाताई, समग्र इंदिरा संत या पुस्तकाबद्दल काय सांगाल? कारण त्याची प्रस्तावना तुम्ही लिहिली आहे, त्याची प्रस्तावना लिहावी असं का वाटलं? मला हे पुस्तक खूप अनेक अर्थांनी मौलिक वाटतं. एक म्हणजे एका कवयित्रीच्या 10 संग्रहांमधली सगळी कविता एकत्र आली एवढ्यापुरतंच या पुस्तकाचं महत्त्व मर्यादित नाही. इंदिराबाईंनी 70 वर्ष लिहित होत्या. इंदिराबाई त्यांना दीर्घ आयुष्य मिळालं 85 वर्षांचं आणि 70 वर्ष कविता लिहित होत्या. त्या सगळ्या त्यांच्या आयुष्याचं प्रतिबिंब तर त्या सगळ्या कवितांमध्ये आपल्याला पडलेलं एकत्रित पाहायला मिळतं या श्रेयस आवृत्तीच्या निमित्ताने. पण त्याचबरोबर आणखी एक आहे की या निमित्ताने आपल्याला जाणीव होते की संबंध वाङ्मय परंपरेमध्ये आपल्या ज्या ज्या मोठ्या लेखकांनी, साहित्यकारांनी, कवींनी मौलिक भर घातलेली आहे त्या लेखकांची अशा प्रकारची श्रेयस आवृत्ती समोर आली तर त्यांचं योगदान काय आहे मराठीला, मराठी साहित्याला हे वाचकांच्या सहज लक्षात येऊ शकतं.
नक्कीच खूप खूप धन्यवाद अरुणाताई. तुम्ही इंदिरा संतांची कविता जी आहे ती आम्हाला खरोखर एक नव्यानं उलगडून दाखवलेली आहे. ते वाचाल तर वाचालमध्ये आम्ही तुम्हाला आणखीही बरंच काही दाखवणार आहोत. एका वेगळ्या वाचनालयाची देखील ओळख करून देणार आहोत. पण एक ब्रेक घेऊन परत येऊयात. आपल्या महाराष्ट्राला साहित्याची, वाचनालयांची खूप जुनी परंपरा आहे. मुंबईपासून जवळ असंच एक 150 वर्ष जुनं वाचनालय आहे, कल्याणचं सार्वजनिक वाचनालय. आज वाचाल तर वाचालमध्ये आपण त्याचीच ओळख करून घेऊयात. कल्याणचं हे सार्वजनिक वाचनालय दिसायला इतर ग्रंथालयांसारखंच, पण याची एक खासियत आहे, इथं 150 वर्ष जुनी पुस्तकंही तुम्ही वाचू शकता. नाही, ही पुस्तकं कुठून विकत घेऊन इथं ठेवलेली नाहीये. ती गेली 150 वर्ष इथंच आहेत, अगदी ग्रंथालयाच्या सुरुवातीपासून, म्हणजेच 1864 सालापासून. आमच्या वाचनालयात 70,000 ग्रंथसंपदा आहे. ती साधारण 21 विभागात विभागली गेलेली आहे. कथा, कादंबरी, चरित्र, धार्मिक, ऐतिहासिक. दुर्मिळ ग्रंथ 194 आहेत. ई बुक्स आहेत आमच्याकडे 149. हे वाचनालय कल्याण शहराची ऐतिहासिक वास्तू म्हणूनही प्रसिद्ध आहे. आज सुमारे 3,500 कल्याणवासी या वाचनालयाचे सभासद आहेत. हे केवळ वाचनालय नाहीये, ते एक म्युझियम देखील आहे. कारण कल्याणच्या विभागाचा संक्षिप्त इतिहास इकडे जतन करून ठेवला आहे. याचं उदाहरण म्हणजे आता हे एक पुस्तक आहे, ची वै भिडे यांनी लिहिलं आहे. 1890चं हे पुस्तक आहे आणि कल्याणच्या इतिहासाचे अनेक लेख याच्यात आहेत. आणि अशी शेकडो पुस्तके इकडे चांगल्या पद्धतीने संरक्षित केली आहेत. मात्र 150 वर्ष जुने ग्रंथ सांभाळणं एक आव्हान आहे आणि यामुळेच इथले व्यवस्थापक तंत्रज्ञानाची मदत घेत आहेत. पुस्तकांचं बाइंडिंग करणं आणि ते व्यवस्थित जपणं हे आमचं पहिलं कर्तव्य असतं. त्यासाठी औषधांची फवारणी वेळच्या वेळी करणं, पुस्तकांना गरम वाफ देणं, या सगळ्या गोष्टी आम्ही करत असताना ती पुस्तकं आत्ता अत्याधुनिक पद्धतीनं त्याच्यामध्ये कशी पुढे नेता येतील, त्याच्या CD तयार करता येतील, ई बुकमध्ये रूपांतरित करता येतील, यासाठी सुद्धा आमचे सातत्याने प्रयत्न चालू असतात. बदलत्या जीवनशैलीमुळे वाचन कमी झालंय अशी तक्रार वारंवार कानावर येत असते. त्यामुळं काही ठिकाणी ग्रंथालयांच्या संख्येतही घट झाली आहे. पण या ग्रंथालयाच्या प्रवासाकडे पाहिलं जाणवतं की आजच्या काळातही वाचन संस्कृती टिकवून ठेवता येते. जर्नलिस्ट नवनाथ कुंडेकरसह रोहन कदम, IBN लोकमत, कल्याण. अशीच अनेक ग्रंथालय, वाचनालय आणि वाचन संस्कृतीची ओळख आम्ही तुम्हाला करून देणारच आहोत. आपण बघितलं की इंदिरा संत यांचा 13 जुलै हा स्मृतिदिन आहे. इंदिरा संत यांच्या कवितांचा ठसा जो आहे तो आपल्यावर कायमच राहिलेला आहे. आज वाचाल तर वाचालमध्ये आपण इथेच थांबणार आहोत, पण जाता जाता ऐकणार आहोत इंदिरा संत यांची अरुणाताई ढेरे यांनी म्हटलेली ही एक कविता. नुकतीच वारी, आषाढी एकादशी झालेली आहे आणि वारीचा सगळा वातावरण आपल्या भोवती आहे. इंदिराबाईंची अनेक कविता मला खरं तर खूप आवडतात. मृण्मयी सारखी त्यांची अतिशय गाजलेली आणि फार सुंदर कविता आहे. पण मी इथे वाचते आहे ती जनाबाई विषयीची कविता आहे. इथे जनाई दळते. चितकळा या इंदिराबाईंच्या संग्रहातली कविता आहे. इथे जनाई दळते. पितांबराला लागला किती बुक्कानी गुलाल, दळादळात सुकली गळा तुळशीची माळ. असे घेऊन मनात तिच्या जीवनीचा गाभा, अनिमिष लोचनात वाट धरून या उभा. इथे जनाई दळते. इथे जनाई दळते. शीग धान्याची सुपात, पहाटेच्या चांदणीची तिला एकटी सोबत. चांदणीच्या वेटेवरी उभा सावळा तिष्ठत, एकत्याची आळवणी तिच्या ओवीत ओवीत. जाते झरारा चालले. जाते झरारा चालले. कसे भिंगरीचे झाले. पीठ शिगेवर गेले. वर चांदणे झरले. तिच्या दळत्या हाताशी गंध चंदनी दरवळे. तिच्या दळत्या हाताशी गंध चंदनी दरवळे. तिच्या कपाळीचे दव कुणी शेल्यानं टिपले. तिच्या कपाळीचे दव कुणी शेल्यानं टिपले.